मुद्रांक निरीक्षकाला मारहाण झाली आहे त्या सर्वांवर गंभीर गुन्हे दाखल केले आहे। सरकारी कर्मचारी कामावर असताना त्यांना खुर्चीवर असताना मारहाण करणे, सरकारी कामकाज सुरू असताना मारहाण करणे हे आम्ही कदापि सहन करणार नाही। पुणे आयुक्त अमितेश कुमारजी यांनी कडक कारवाई केली आहे। गुन्हेगार फरार आहे, त्यात काही वकील आहे, पण कुठे असेल तरी शोधून आणू आणि या मारहाणीला सरकारने गंभीर घेतलेला आहे आणि यानंतर अशा घटना होणार नाही याची काळजी सुद्धा कशी घ्यायची याचा विचार सरकार करत आहे। राजकीय कार्यकर्ते असण्याचा आरोप केलेला आहे, भाजपचे कार्यकर्ते असण्याचा नाही, कोणी असेल ना, भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादी हा बिलकुल इशू नाही आहे, गंभीर गुन्हा आहे। जर एखाद्या अधिकाऱ्यांनी काही आडमुठं धोरण घेतलं असेल किंवा एखाद्या अधिकाऱ्याची काही चूक असेल तर तक्रारी केल्या पाहिजे, तक्रारी करून प्रश्न सोडवता येतात, पण या पद्धतीची मारहाण ही काही मान्य नाही आहे। त्यामुळे मारहाण करणे काय हा त्यातला मार्ग नाही आहे। आम्ही याच्यावर कडक कारवाई करतोय। मी सर्व मुद्रांक अधिकाऱ्यांना विनंती करतो आहे की कुणीही संपावर जाऊ नये, कारण रोजच्या जर मुद्रांक थांबले तर फार मोठा महसूल त्या ठिकाणी कमी होतो। ठीक आहे, तो बुडत नाही कारण कधी ना कधी त्या नोंदणी होणार आहे, पण जर सरकार गंभीर आहे, आमचे IGR बिनवडे कालच पोलीस कमिशनरशी भेटून आले आहे, यामध्ये आम्ही खूप कडक भूमिका स्वीकारली आहे, कुणाला सोडणार नाही। काल तुमच्या भाषणामध्ये तुम्ही तुमच्या पदाधिकाऱ्यांना सांगितले की लेटर हेडचा गैरवापर करू नका, पद हे सेवेसाठी आहे असं सांगितलं। भारतीय जनता पार्टीचा विचार हा पंडित दीनदयाल उपाध्यायजींनी दिलेल्या मूलमंत्रावर आहे। समाजाच्या शेवटच्या व्यक्तीच्या कल्याणाकरता काम करायचं आहे। केंद्र सरकार, राज्य सरकारच्या सर्व योजना गरीब माणसापर्यंत पोहोचवायच्या, लाभार्थ्यापर्यंत पोहोचवायचा आमचा विचार आहे। आणि अशावेळी काही पदाधिकारी लेटर पॅडचा दुरुपयोग करून याला बिअर बारचं लायसन द्या, त्याला हे करा, ते करा, अशा काही तक्रारी मधल्या काळामध्ये फेसबुक आणि इंस्टाग्रामच्या माध्यमातून, सोशल मीडियातून काही पत्र व्हायरल झाले। ठीक आहे, ते डुप्लिकेट निघाले, ते चुकीचे निघाले, पण मी सक्त सूचना दिल्या आहे की ज्यांना ज्यांना काल पदाधिकार मिळाला आहे, नागपूर जिल्ह्यात नवीन कार्यकारिणी झाली आहे, कुणीही लेटर पॅडचा गैरवापर करू नका। या ठिकाणी जे अवैध व्यवसाय करणारे जे लोक आहेत त्यांना पाठीशी घालू नका। सट्टा, जुवा, मटका, दारू विकणाऱ्या लोकांना मदत करू नका। अवैध धंद्याच्या विरुद्ध आमचं सरकार लढतं आहे, MDच्या विरुद्ध आम्ही लढतो आहे, गोहत्येच्या विरुद्ध आम्ही लढतो आहे। अशावेळी पदाधिकाऱ्यांनी आपल्या लेटर पॅडचा वापर हा जे ड्रग माफिया आहे, जे सट्टा आहे, जुवा आहे, हा थांबवण्याकरता वापरावा। या लोकांना सपोर्ट करण्याकरता कुठलाही लेटर पॅडचा वापर करू नका, कारण अनावधानाने कितीतरी लोक लेटर पॅडचा वापर करतात, कधी आमच्या लेटर पॅडचा वापर करतात, कधी पदाधिकाऱ्याच्या लेटर पॅडचा वापर करतात, आणि त्यामुळं मी जपून राहायचा सल्ला सर्वांना दिला आहे। जिल्हा परिषदेने स्वनिधीमधनं ट्रायसिकलचं वितरण केलेलं आहे आणि काही सक्सेस स्टोऱ्या देखील त्यामध्ये पाहायला मिळतात। हे बघून आपल्या जिल्हा नियोजन समिती अंतर्गत पुढे ही योजना व्याप्ती वाढवण्याची शक्यता आहे। मागच्या वेळी मी आमचे महामुनी CO यांना सूचना दिली होती की निराधार, अपंग, अंध अपंग निराधार लोकांना करता एक रोजगाराची योजना तयार करा। तर जिल्हा परिषदच्या स्वनिधीतनं एक 1.25 लाख रुपयाची सायकल आम्ही डिझाईन केली, ज्या सायकलसोबत, ट्रायसायकलसोबत अपंगाची ती सायकल आहे, एक प्रकारचा ई-रिक्षा आहे, त्याला टायअप केला झोमॅटोशी, आणि झोमॅटोनी एक या सर्व अपंगांना जी आम्ही सायकल दिली त्यांच्याशी करार केला। आणि आज मला या गोष्टीचा अभिमान आहे की आम्ही ट्रायसायकल दिली, झोमॅटोने रोजगार दिला, आणि आज जवळपास या ठिकाणी प्रतिरोज 800 रुपये आमचा हा दिव्यांग व्यक्ती कमवतो आहे, 24,000 रुपये महिन्याचे कमवतो आहे। आपण जर पाहिजे असेल तर त्यांच्याकडे सक्सेस स्टोरी ते बाहेर थांबलेले आहेत। आणि आज आम्ही माननीय आशिष जयस्वालजी, मी, आम्ही सर्वांनी मिळून, कृष्णा खोपडेजी, आम्ही सर्वांनी आज आम्ही समीर मेघे आणि आम्ही सर्वांच्या मतदारसंघामध्ये सायकल वाटप केलं आहे, झोमॅटोशी टायअप झालेला आहे, आणि पुढच्या काळामध्ये आम्ही सॅच्युरेशन मोडला चाललो आहे। या जिल्ह्यातला कुठलाही अपंग व्यक्ती बिना ट्रायसिकलने राहणार नाही। डॉक्टर पोद्दारजींनी एक या ठिकाणी सर्वेक्षण केलं आहे,
आम्ही सर्व सर्वेक्षण करतो आहे. आपल्या आपल्या मीडियाच्या माध्यमातून माझी सर्व अपंग या ठिकाणी व्यक्तींना विनंती आहे, दिव्यांगांना विनंती आहे की त्यांनी अशा ट्रायसिकलसाठी कॉर्पोरेशन कमिशनर व्ही पी निटंकरकडे, कॉर्पोरेशनमध्ये NMRD आणि झेडपीकडे, जिल्हा परिषद सीओकडे अर्ज केले. या सर्वांना रोजगार निर्मिती करण्याकरता आम्ही DPCच्या किंवा खनिकर्म महामंडळाच्या पैशातनं सॅच्युरेशन मोडवर योजना तयार करू. एकही सुटला नाही पाहिजे, कुणालाच या ठिकाणी योजनेतनं राहू नये, यासाठी आम्ही योजना तयार करतो आहे. लक्ष्मण हाके राजकीय पक्ष काढणार आहे, त्यामुळे ओबीसी मतांमध्ये काही विभाजन होईल का, याचा फटका सरकारला बसेल काय तुम्हाला? कुणाचे आज अंदाज बांधणं काही योग्य नाही. त्यांना त्यांची पक्ष काढण्याचा अधिकार आहे. लक्ष्मण हाकेंनी जो काही पक्ष काढताय त्याच्याबद्दल आमच्या त्यांना शुभेच्छा आहे. पण शेवटी देवेंद्र फडणवीसचं सरकार, आमचं सरकार हेच ओबीसीच्या कल्याणाकरता बऱ्यापैकी आम्ही या ठिकाणी काम केलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या या 11 वर्षाचा काळ, देवेंद्रजीचा काळ, एकनाथ शिंदेजींचा काळ, या काळामध्ये आम्ही या ठिकाणी जेवढं ओबीसींना जास्तीत जास्त या ठिकाणी योजना येता येईल, आता या ठिकाणी महामंडळ तयार झाले आहेत, त्यांचंही गठन करणार आहोत. जवळपास 22 वेगवेगळ्या समाजाचे मंडळ आम्ही तयार केले आहे, त्याच्या गठन आम्ही करणार आहे, त्यांना निधी आम्ही देणार आहे. त्यामुळे लक्ष्मण हाकेचे काही इश्यू असतील त्याबद्दल चर्चा करू, पण त्यांनी आपली पार्टी काढली तर माझी काही मनाई नाही. सर, पूर्व विदर्भामध्ये जवळपास 58% पेरण्या झालेल्या आहे. पावसाचा विलंब झाल्यामुळे पेरण्या अफेक्ट झालेल्या आहे, उत्पादनावरही परिणाम होणार आहे. सरकारचं नियोजन कसं आहे? आता थोडी वीज वाढवून द्यावी लागेल, कारण काही ठिकाणी पाणी आहे पण 6 तास वीज आहे. शेवटी धानाचे पर्याय जिवंत ठेवावे लागतील. काही ठिकाणी विजेचं नियोजन करावं लागेल, काही ठिकाणी जलसंधारणच्या माध्यमातून जे छोटे छोटे वॉटर बॉडी आहे त्याचं नियोजन करावं लागेल, काही जलसाठ्याचं नियोजन करावं लागेल, पिकं तर वाचवावं लागतील आणि दुष्काळ येऊनही काळजी आम्हाला घ्यावी लागेल. त्याचं नियोजन आम्ही DPCमध्ये करतो आहे. मी माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजींचा आभार मानतो की नागपूर जिल्ह्याला 1400 कोटी रुपयाची DPC यावर्षी दिली. यातनं आदिवासी आणि मागासवर्गीय कल्याणाच्या अनेक योजना आम्ही करणार आहोत आणि या DPCच्या माध्यमातून आम्ही आज विचार करणार आहोत की दुष्काळग्रस्त भागामध्ये जर उद्या दुबार पेरणी करावी लागली, त्यांना बियाणं देता येईल का, त्यांना अजून काही आर्थिक मदत देता येईल का, काही DPCच्या योजनासुद्धा आम्ही आता करणार आहोत. जनता दरबारचं जे मॉडेल आहे ते प्रचंड यशस्वी होताना दिसतंय. काल तुमच्या जनता दरबारमध्ये जवळपास 6 ते 7 हजार लोक एका वेळेस होते. मी मागच्या 2004 पासून विधानसभेत निवडून आल्यापासून प्रत्येक रविवारी जनसंवाद, जनतेचे निवेदन स्वीकारतो आणि पुढचे 8 दिवस त्या निवेदनावर काम करतो. माझं कार्यालय हे पुढच्या 8 दिवसाचा कालच्या निवेदनावर काम करणार. असं आमचे सर्वच या ठिकाणी नागपूरचे आमदार आहेत, आशिष जयस्वालजी आहेत, महाराष्ट्राचे सर्व मंत्री आहेत, स्वतः नितीन गडकरी साहेब आहेत, देवेंद्रजी आहेत. परवा देवेंद्रजींनी तर बाहेर येऊन त्या ठिकाणी एक डेस्क टेबल तयार करून त्यावर निवेदन घेतले. त्यामुळं आमची धारणा पक्की आहे की जनतेशी संवाद केल्याशिवाय आम्ही सरकारच्या योजना पूर्ण करू शकत नाही, सरकारच्या योजना पूर्ण नेता येत नाही. जेवढा जनसंवाद करू, जेवढे जनतेचं म्हणणं ऐकू, जेवढे जनतेचे काम करू, तेवढं या ठिकाणी लोकाभिमुख सरकार चालवता येईल. माननीय देवेंद्र फडणवीसांचं सरकार गतिमान, पारदर्शी, लोकाभिमुख करायचं असेल तर जनतेशी संवाद करावा लागेल, जनतेशी निवेदनं घ्यावी लागतील, जनतेचं म्हणणं ऐकावं लागेल आणि त्या भूमिकेत आम्ही काम करतो. राज्यभर काँग्रेस जनता पक्षाच्या वतीने निदर्शने केले जात आहे. दिल्लीला जो प्रकार घडला त्याच्यात सरकारची काय भूमिका आहे? असं आहे की जे आंदोलन सुरू आहे ते नौटंकी आहे. सर्व राजकीय विषय संपलेले आहेत म्हणून एक नवीन विषय करण्याची तयारी सुरू आहे. माझं समर्थन नाही की नीटचा पेपर किंवा कुठले पेपर लीक झाले पाहिजे, पण ज्या पद्धतीने सरकारने सुमोटो कारवाई केली, ही काही कोणाची तक्रारीवर कारवाई झाली नाही आहे. नीटच्या पेपरचे जे काही पेपरफुटी आहे ती सरकारने शोधून काढली, केंद्र सरकारची एजन्सी या ठिकाणी लावली आणि ज्या पद्धतीनं छळा लावला गेला. काँग्रेसचा काळ बघितला आपण, पेपरफुटी झाली तेव्हा काहीच कारवाई होत नव्हत्या. हजारो वेळा पेपरफुटी झाली आहे काँग्रेसच्या काळामध्ये, तेव्हाही त्या ठिकाणी अशी आंदोलनं कधीच पेटवण्याचं काम नाही केलं. एक विचार असा आहे जो माननीय पंतप्रधान मोदीजींना डॅमेज करण्याकरता, देवेंद्रजींना डॅमेज करण्याकरता असा एक समाजामध्ये गट निर्माण झाला आहे, ज्या गटाला दिवसभर हे काम करायचं आहे. आणि त्यामुळे हे कॉकरेजचं आंदोलन हे काही नौटंकी आहे. काही मुद्दे मिळत नाही म्हणून या ठिकाणी युवकांच्या मनात एक द्वेष निर्माण करण्याचं कट कारस्थान चालू आहे. पण या ठिकाणी मनस्तापामुळं काही युवक त्या ठिकाणी सहभागी झाले आहे, कारण मनस्ताप झाला आहे नीटची परीक्षा रद्द झाल्यामुळं. पण याचा अर्थ असा नाही सरकारने यावर काही कारवाई केली नाही आहे. काही आमच्या मंत्र्यांनी पेपर लीक केला का? काही चंद्रशेखर बावनकुळे किंवा धर्मेंद्र प्रधानजींनी काही पेपर लीक केला का?
सिस्टीममध्ये एखाद्याने बदमाशी केली, त्या बदमाशीचं भुगतमान त्याला मिळालं, सरकारने त्यावर कडक कारवाई केली की नाही केली तर कडक कारवाई केली, सरकार यापुढं कडक बंधनं आणले की नाही आणले, योग्य पद्धतीने नीट घेतली की नाही घेतली. खरं तर तुम्ही सुधारणा करा, सुधारणा सुचवा, पण या पद्धतीचं ज्या ठिकाणी सरकारने ऑलरेडी ज्या कॉग्निशन घेतलेल्या आहेत आणि तुम्ही मंत्र्याचा राजीनामा मागून या ठिकाणी राजकारण करताय. उद्धव ठाकरे नागपूरला आले होते. त्यांनी अयोध्येमध्ये जे दानचोरीचा प्रकार घडला त्याला घेऊन संघ परिवाराला लक्ष केलं. असं आहे, अनेक मंदिरामध्ये कधी कधी चोरी होतं. आता मुंबईच्या सिद्धिविनायकामध्ये जेव्हा चोरी झाली होती तेव्हा कोण अध्यक्ष होतं? कोणाचा अध्यक्ष होता? उद्धव ठाकरेंचा अध्यक्ष होता. मग तेव्हा उद्धव ठाकरेंचा राजीनामा मागितला का आम्ही? तिथे काम करणारा व्यवस्थित चूक झाली. उद्या कोराडी महालक्ष्मी आहे, मी त्या ठिकाणी आता अध्यक्ष होता, आता मी ट्रस्टमध्ये नाही आहे, आता अध्यक्ष नाही आहे, मी आता राजीनामा दिला आहे. पण उद्या तिथले अध्यक्ष आहेत आणि एखाद्या कर्मचाऱ्याने समजा तिथली चोरी केली तर अध्यक्षाचा राजीनामा घ्यायचा का? त्या कर्मचाऱ्यावर सजा झाली पाहिजे, त्यांना जेलमध्ये टाकलं पाहिजे. सेम राम मंदिरात काय झालं असेल, अयोध्येला झालं असेल, त्याच्या लोक पकडले गेले, कडक कारवाई केली. यानंतर चोरी होण्याच्या कडक बंधन त्या ठिकाणी कसं करता येईल ते बघितलं. एखाद्या मंदिराच्या कर्मचाऱ्यांनी चोरी केली त्याला अध्यक्षाला राजीनामा मागताय. एखाद्या सिस्टीममधल्या नीटमधल्या एखाद्या पेपरच्या फुटीमध्ये काय असलं त्याला मंत्र्याला राजीनामा मागताय. हे जे राजकारण चालू आहे ना उद्धव ठाकरे या लोकांचं, हे नौटंकी आहे. आणि त्यामुळं जेव्हा तुम्हाला भगवान प्रभू रामचंद्राच्या दर्शनाला अयोध्येला जाण्याकरता प्रतिष्ठापनेच्या दिवशी निमंत्रण होतं, त्या दिवशी मताच्या लागून चालण्याकरता महाराष्ट्रातले मतं कमी होतील म्हणून त्या ठिकाणी तुम्ही गेले नाही. तुम्ही भगवान प्रभू रामचंद्राचा तिरस्कार आयुष्यभर केला आणि आता तुम्ही त्या ठिकाणी असे आंदोलन करून या ठिकाणी काही मिळणार नाही आहे, काही भेटत नाही आहे. आंदोलनामध्ये तेच लोक आहे, काही जनतेला काही संबंध नाही आहे. जनतेला विकासाशी संबंध आहे, विकसित महाराष्ट्राकडे जनता जाते आहे. त्यामुळे जनतेला अशा आता काही आंदोलनाची भूमिका काही घेणदेण नाही आहे. जनता आता ही देवेंद्र फडणवीसजी आणि महाराष्ट्राच्या विकासाला समोर जाते. आंदोलन झालं तर आंदोलनात साधे 1000 लोक तिथे जमा झाले नव्हते. कुठं? नागपूरमध्ये जे रामरक्षा आंदोलन केलं 5000 लोकांची परवानगी होती, 1000 लोक. आता याचं आत्मपरीक्षण उद्धव ठाकरेजींनी केलं पाहिजे. शेवटी तुमचा पूर्व इतिहास जर काढला तर पूर्व इतिहासाचे भाषणं काय तुमचे? तुम्ही बदलली आहे भूमिका. बदललेल्या भूमिकेला कधी लोक साथ देत नाही. उद्धवजींनी मताच्या लागून चालण्याकरता काँग्रेसचा हात पकडून हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा विचार बदलला आणि आता लोक त्यांच्यासोबत नाही आहे म्हणून 500,000 लोक जमले आहे. ते तुम्ही 1000 सांगता, 300 लोक होते. डीपीडीसीची बैठक आज आहे. कुठल्या कुठल्या विषयावर चर्चा काय? 1400 कोटीची डीपीसीचं नियोजन आहे. शेतकरी शेतमजुरांच्या योजनेपासून तर शेतरस्त्यापासून तर संपूर्ण जिल्ह्याचं नियोजन आम्ही करणार आहे. काही पैसा दुष्काळाकरता, अल्निनोकरता, काही ज्या प्रभाव येतील त्याकरता राखीव ठेवणार आहोत. आमचा विचार आहे की यावर्षी शेड्यूल कास्ट, शेड्यूल ट्राईब जेवढे घरं आहेत जे 100 युनिटच्या कमी वीज वापरतात त्या सर्वांना सूर्यघर देण्याचा विचार आहे. काही व्यक्तिगत लाभाच्या योजना तयार केलेल्या आहे. काही आशिष जयस्वालजींनी राज्याचे राज्य अर्थमंत्री म्हणून त्यांनी काही योजना तयार केलेल्या आहेत नियोजन विभागाच्या. काही प्रेझेंटेशन आहे, काही नाविन्यपूर्ण काम आम्ही करतो आहे. दिव्यांगाचं जसं आम्ही नाविन्यपूर्ण करतो तसं काही नाविन्यपूर्ण योजना करतो आहे. मी आपल्या प्रेसला एक ब्रीफ नोट पाठवेल ज्यामध्ये आज काय काय आम्ही विचार केला आहे. महत्वाचे निर्णय घेतले आहे. एक महत्वाचे निर्णय घेतले होते, त्याचा कौतुकही झालं. एक म्हणजे ज्या प्रायव्हेट ट्रॅव्हल्स आहेत त्या शहरात येऊ नये. दुसरा होता तो पॉलिथिन संदर्भात होता की पॉलिथिनचं हे व्हावं. तिसरा फुटपाथ संदर्भात होता. निर्णय झाले, काही दिवस चालले, कारवाई झाल्या, पण आज जैसे ती स्थिती आहे. पुन्हा कारवाई करू, पुन्हा त्या निर्णयाला पुनर्विलोकन करू. काय एखादा निर्णय झाला तो नाही इम्प्लिमेंट झाला तर पुनर्विलोकन करावं लागतं. पुन्हा त्याची आता आढावा घेऊ. रद्द करायचे काही प्रकार आहे. येणेचा कायदा राज्यामध्ये रद्द झालेला आहे. समजा जुना येणे रद्द करायचा असेल तर त्याला झोन बदलून टाकायचा, येणे रद्द करायची गरज नाही. समजा एखादा ॲग्रिकल्चर झोन असेल त्याला रेसिडेन्शियल व्हायचं असेल, येण्याची गरज नाही, झोन बदलायचा. ज्याचा रेसिडेन्शियल किंवा इंडस्ट्रियल बेल्ट असेल त्यांना ॲग्रिकल्चरमध्ये वापस जायचं असेल तर त्यांनी झोनिंग बदलून घ्यायचं आहे. येण्याचा कायदा रद्द झालेला आहे. येण्याची गरज नाही, येण्याचा रद्द करायची गरज नाही. येण्याचा कायदा संपला. आता झोनवर जावं लागेल. जर ॲग्रिकल्चर झोन झाला असेल तर रेसिडेन्शियल झोन पाहिजे, रेसिडेन्शियल झोन करून घ्या. ज्याचा रेसिडेन्शियल झोन झाला असेल त्यांना ॲग्रीमध्ये जायचं आहे, त्यांना ॲग्री झोन बदलून घ्या. झोनिंगवर या ठिकाणी आता विकास होणार आहे.
अब सीजेपी पूरे राज्य में आंदोलन कर रही है, साथ ही धर्मेंद्र प्रधान के साथ साथ मोदी जी का भी इस्तीफा मांग रही है। नौटंकी कर रहे हैं, कुछ बचा नहीं है आंदोलन के लिए। सिस्टम में कभी कभी एक आध बार सिस्टम में पेपर लीक हो चुका है, उसका जवाबदार मंत्री को आप ठहरा रहे, प्रधानमंत्री जी को ठहरा रहे। हाँ, मानने है कि सरकार ने कॉग्निशन लेना चाहिए, हमारी जवाबदारी है, हम जवाबदारी से दूर नहीं जा रहे, ना प्रधानमंत्री जी जा रहे, ना कोई मंत्री जी जा रहे। लेकिन आप सिस्टम से एक आधा पेपर लीक हुआ है, उसमें आप जवाबदार मंत्री को और सरकार को ठहरा रहे, तो सरकार ने जवाबदारी ले ली है, सरकार ने कड़ी कार्रवाई की है। खुद सुमोटो सरकार ने एजेंसी लगाकर पर्दाफाश किया है, जनता के सामने पर्दाफाश किया, दोबारा परीक्षा ले ली, और ये लोग नौटंकी कर रहे हैं। दूसरा, भगवान प्रभु रामचंद्र जी के अयोध्या के जो अभी वह चोरी का मामला हुआ, सिस्टम के कोई व्यक्ति ने किया है, पूरा बदनामी कर रहे हैं। अब कल कोराड़ी महालक्ष्मी में कहीं चोरी हुई तो उसके अध्यक्ष को पकड़ेंगे, या ऐसा नहीं होता है। सिस्टम का कभी कभी गलती हो जाती है तो सिस्टम को पकड़ना चाहिए, उसको दुरुस्त करना चाहिए, दोबारा नहीं होना चाहिए, ये करना चाहिए। लेकिन इस प्रकार का नौटंकीबाज आंदोलन करके देश की सामाजिक स्थिति को और धार्मिक स्थिति को खराब करने का विचार कर रहे हैं। मुझे लगता है ये राजनीति का षड्यंत्र है, नौटंकी है। जनता इनके साथ नहीं है। मोर्चा में देखेंगे तो 200 लोग हैं। परसों उद्धव ठाकरे आए थे राम रक्षा आंदोलन करने, 300 लोग थे। तो ये जनता उनके साथ नहीं है, नौटंकी कर रहे उनको मालूम हो गया। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।